नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। भोकर येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती साजरी। भोकर येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली। दिनांक 26 मे रोजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी भोकर काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संतोष आल्लेवाड, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील किनाळकर, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष हमीद खान पठाण, तौसिफ इनामदार, रजाक शेख, निळकंठ वर्षेवार, टिल्लू पाटील गौड, भीमराव दुधारे, गंगा पवार आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, भोकर, नांदेड। आपल्या तालुक्यातली शानबान मान, आपल्या तालुक्यातली जावई, या राज्याचा 8 वर्ष पुरा सांभाळणारे, आपल्या तालुक्याला राजकीय दृष्ट्या उज्ज्वल असं यश संपादन करण्यासाठी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांना या तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मदत करून भोकर तालुक्याचा विकास घडवून आणण्यासाठी खूप मोठं योगदान विलासरावजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून केलेलं आहे। एक फार मोठी त्यांच्या जाण्यानं आपल्या तालुका किंवा जिल्ह्यातच बसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ निर्माण झाली होती आणि जवळपास लाखोचा जनसागर त्यांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी झाला होता आणि महाराष्ट्राचं उज्ज्वल नेतृत्व आज आपल्यातून जरी शरीररूपानं नसलं तरी विचारांमध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपल्या सर्वांच्या विकासाचा आदर्श केंद्रबिंदू या ठिकाणी विलासरावच्या रूपाने आपल्याला दिसतो, जो आपण कायम आपल्या हृदयात करून जावं असे तुम्ही या ठिकाणी श्रद्धांजलीवर 2 शब्द सांगून मी माझे सांगतो। सर्वांना नमस्कार। भोकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरणीय आमचे राजे, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री आदरणीय श्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांची आज जयंती आहे। तमाम महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देणारं, ताकद देणारं, गोरगरिबाचं नेतृत्व, छोट्याशा गावामध्ये बाबळगाव या गाव आहे, लातूर जिल्ह्यामध्ये बाबळगाव आहे, त्या बाबळगाव ग्रामपंचायतचे सरपंचपासून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं, आकाशाएवढी उंची गाठवणारा हा शेतकरी कुटुंबातला नेता विलासरावजी देशमुख साहेब यांची प्रेरणा सर्व काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी घ्यावं। विलासरावजी देशमुख यांची ख्याती अशी होती, त्यांचं निधन झाल्याच्या नंतर या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब आणि आमच्या नेत्या सोनिया गांधीजी बाबळगाव मुक्कामी त्यांनी त्यांच्या अंत्यविधीला आले होते आणि त्यांचं अंत्यदर्शन घेतलं होतं। अशा या महान नेत्याला आमच्या भोकर तालुक्याच्या वतीनं त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना कोटी कोटी वंदन करतो की ऐसा नेता होय नाही, ऐसा नेता होय नाही कधी, आणि असा नेता अमर राहो, आणि असे काँग्रेसच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो, वंदन करतो, नतमस्तक होतो, थांबतो।